मार्क लिहिलं धडचं खबर एक अध्याय. देवाचा लेख झालं येशू ख्रिस्तूचा गुरचलं धडचं खबर सुरू. यशाया प्रवक्ता लिहिवले वयेत ऐसा हाय खबर सांगायचं यानात तू पर अद्दी धाडत यानास तूसाठी वाट तयार करते म्हणत लिहून हाये. त्यालागी बाप्तिसम देवाचं योहानु रनाटल्या प्रांतमात घट्ट कीकाल घालत ऐसा सांगत आहे, प्रभूच्या वाटेत सिद्ध करा, त्यानाच्या वाटेत सरक करा. तुम्ही तुमचे पापनात सोडून पश्चाताप पडून बाप्तिसम हेडून घ्या, तवर तुमचे पाप क्षमिंचबडतात म्हणून रनात अख्ख्याले प्रचार करलन. अजून युदयातल्या प्रांतालात अख्ख्याटलून जुगजन पजा यरुशलेम पटला माटली सुगा जुगजन पजा त्यांना जवळ आले. त्यांचे पापनात ओपून घेत योर्दान नदीत त्यांनाकून बाप्तिसम हेडून घेत राहिले. योहानु लोटपेट्याचे केसनाकून करले फडकिनात लेवून कडव्याले कातड्याचे पाट्यात बांधून घेवाचं, गाड्डी जिंकलातन रनातले त्याने आता खावाचं. अजून त्यांना प्रचार करायचं काय म्हटल्या, मापर बड राहिलं मा मग्ग येत आहे. मीन बघून त्यांनाचे वाहनाचे आरलू सोडाचे तेवढं सुगा आरुहडू नहो. मीन तुम्हाला पाण्यात बाप्तिसम देता पण त्यांना तुम्हाला पवित्र आत्म्यात बाप्तिसम देते म्हटलन. ते दिवसनात येसू गलिलय प्रांत माटले नजरेतू गवाटलून येऊन योर्दानु नदीत योहानूच्या हाताकून बाप्तिसम हेडून घेतलन. येसू पाण्यातून बाहेर येताने संघस आभार फुटून पवित्र आत्मा पावरमाचे वनात त्यांना वधर उतरून येणं देखटलन. अजून सर्गमातून एक सरम आलं, तुन माझं इष्टम होलो लेख होस, तू तर धरून मीना किटलं की सम्र पडता म्हटलन. संघस पवित्र आत्मा येसूत रनात धालन. त्यांना 2 दिवस रनात सैतानकून शोधिंचबडत राहिलं. अजून रनातले मृगाला मध्ये राहिलं. देवाची दूतल त्यांनाले सेवा करत राहिले. इतले दिवस होल्यापायी योहानूत बंदखान्यात घातला. मगन येसू गलिलय प्रांतमाला जाऊन देवाचं धडचं खबर प्रचार केलन. अजून येसू निक्रम केलं बघत पुरागा होऊन गेलं. देवाचं राज्यम जवळ आलं, पश्चाताप पडून धडचं खबरीत नम्मावं म्हणून सांगलन. अजून येसू निक्रम केलं बघत पुरागा होऊन गेलं, देवाचं राज्यम जवळ आलं, पश्चाताप पडून धडचं खबरीत नम्मावं म्हणून सांगलन. एके दिनी येसू गलिलय समुद्रमाचे ओड्डूसैक चालत राहताने त्यांना सिमोनूतन त्यांना तम्मन झाले आंद्रेयात देखटलन. त्याही समुद्रमात ओलल तकत राहिले. त्याही मासे धराचे. येसू त्यांसंग मत्त अनुसरिंचा माणसनात कसं धरावं की मीन तुम्हाला शिकवतो म्हणून सांगलन. संघच त्याही त्यांचे ओललात सोडून त्यांना मग गेली. येसू इतले दूर चालून गेल्यापायी जेबदाईचं लेख झालं याकोबून त्यांनाच भाऊ झालं योहानू पाडव्यात राहणं त्यांना देखटलन. त्याही त्यांचे ओलल धड करून घेत राहिले. येसू त्यांत बोलवताने संघस त्याही त्यांचे बांध झालं जेबदाईत पाडव्यातच वनिचनाजवळ सोडून देऊन त्यांना मग गेले. तिथल्यात त्याही कपेर्नहूम पट्टणामाले गेले. एरेदिशी आराम दिवस. त्यालागी येसू युदुలు आराधना करायच्या जाग्यावर जाऊन बोध करणं सुरू केलं. येसू धर्मशास्त्रम बोध करायच्या नाच्याने बोध नाही करा, पण अधिकारम राहिल्याच्याने बोध केलन. त्यालागी पजा त्यांनाचं बोध ऐकून आश्चर्य पडले. तवर दैत धरलं एकला माणूस युदुలు आराधना करायच्या जाग्यात राहिलं. थे येसू तर देखून घट्ट बोबोललं, नजरेतू पट्टणामातून आले येसू, माकून तुल्ले काय भने, हंत नाश्रम कराले आलास की तुन कोण आहे की मल्ले वरकस, तुन देवदाल पवित्रुड होस म्हणून म्हटलन. त्यासाठी येसू ते दैतासंग उगर आहे त्यात सोडून जाई म्हणून ते दैतात दट्टावलन. ते दैत ते माणसात गजगज वानकोन मोठं कीक घालून त्यांना आता सोडून गेलं. ते तर राहिली पजा अख्खी आश्चर्य पडून हिगे देखा, हे काय, हे नवीन बोध रायचं हाय काय, यांना अधिकार माकून दैतनाले आज्ञा देताने त्यानाले लोबडतात म्हणून एकल्या संघ एकली म्हणून घेतला. संघस येसू गुरचलं खबर लवकर गलिलय प्रांतमाख पाकलं. संघस येसून त्यांनाची शिष्युలు युदुలు आराधना करायच्या जाग्यातून बाहेर निघून सिमोनून आंद्रे मनाचे नाचे घरी गेली. याकोबू योहानु सुगा त्यांसंग आले. सिमोनूची सासू जराकून बागेर पडून राहिले. तवर त्याही तिम्या गुरचून येसूला सांगला. त्यांना तिम्या जवळ येऊन हात धरून उठवलन. तवर जर सुटून गेलं. तिम्या त्यांले खाणसदरा लागली. दिवस जाऊन मस्को होल्यापायी पजा रोगलेनात अख्यांतन दैत धरलेनात अख्यांत त्यांना जवळ धरून आले. पाटणमाटली जुगजन पजा सिमोनूच्या घरापुढं जमा होले. तवर त्यांना
वनमनात रोगनाकून राहिल्यानात कितलेकी जनात धड केलन आणि कितलेकी दैत्यनात बाहेर घातलन. येसू कोण आहे की दैत्यनाला ठाऊक, त्यालागी त्यांना त्यांत नाही बोलू देवा. येसू सक्कारस बाहेर होण्यातले आद्ये बाहेर निघून भजनातल्या जागी जाऊन तिथं त्यांना प्रार्थना करत राहिलं. त्यालागी सिमोनून त्यांना संग मिरून राहिले. त्यांनात दांदरत गेली. त्याही त्यांनात देखटले तवर प्रत्येकली तूसाठी दांदरतात म्हणून त्यांना संग म्हटला. पण त्यांना जबाब देत, आम्ही सैग राहिले गावानात जावा या, तिथं सुद्धा मीना धडचा खबर प्रचार करावा. यालागीच मीना आला म्हटलन. तवर त्यांना गलिलाय प्रांत माटले यूदुल आराधना कराचे जगन्नाथ अख्यात बोध करत दैत्यनाथ सोडवत राहिलं. कुष्ठरोग राहिलं ऐकलं. त्यांना जवळ येऊन त्यांना पुढं टोंगरणावर राहून तुला इष्टम होल्या मत्त धड कर म्हणून त्यांना बसमीला आलं. तवर येसू कनिकरा पडून त्यांनाचा हात फोगरून त्यात हाबडून मला इष्टमस तुन धड होई म्हणून त्यांना संग सांगलन. संगस कुष्ठरोग सोडून जाऊन ते धड होलं. तवर त्यांना हे विषय मा गुर्चून कोणालेस नको सांगू, पण तुन जाऊन याजकुला पुढं तुत्त तुन दाखवून घेऊन मोशेचे धर्मशास्त्रमा सांगून राहिले आचारमाच्याने तुन धोड होलास म्हणून भजाले दाखवासाठी गव्हाच्याने कानुकाल देऊन तुला काय जरगलं की कोणालेच नको सांगू म्हणून येसू त्यात घट्ट खिलावून धाडून दिलन. पण ते जाऊन हे संगत अख्ख्यानले सांगलन. त्यालागी येसू हे पटणालात चवेसी नाही जाऊ सका. त्यांना गवना बाहेर रणातल्या प्रांतमात राहिलं. जुगजन पजा अख्ख्या प्रांतालातून त्यांना जवळ येत राहिले.